नमस्कार. अरुणाताई म्हणजे माझी विद्यापीठातली मैत्रीण. एम.ए.ला आम्ही दोघी बरोबर होतो. सरत्या डिसेंबरमध्ये आमच्या दोघींची भेट झाली. तास दीड तास गप्पा मारल्या. गप्पा अर्थातच तिच्या साहित्यकृतींबद्दल होत्या. बोलता बोलता लल्लेच्या विषयापाशी आल्यावर अरुणा खूपच शब्दवेल्हाळ झाली, समरसून बोलू लागली. आणि त्याच वेळी माझ्या मनानं रजिस्टर केलं की हे पुस्तक आपण वाचलंच पाहिजे. लल्ला म्हणजे 14व्या शतकातील एक संत कवयित्री, काश्मीरमधली संत कवयित्री. 600 वर्ष उलटून गेलीत बघा. पण आजही या लल्लेची वचनं काश्मीरमध्ये मंदिरात, दर्ग्यात, मशिदीत गायली जातात. भिंतींवर तिची वचनं लिहिलेली आहेत. अशी ही लल्ला. या लल्लेच्या बाबतीत आणखी सांगायचं तर काश्मीरमध्ये शाली विणताना बायका लल्लेची पदं गात असत. आणि धर्मकार्य असेल कुठलं किंवा काही मंगलप्रसंग असेल तरीही लल्लेची वचनं गायची. आणि त्याचप्रमाणे तिथे सुफियाना कलाम नावाचा अभिजात संगीताचा कार्यक्रम होतो. त्यातही ही वचनं गायली जातात. लल्लेच्या या वचनांना वाक असं म्हटलं जातं. तर अशी ही लल्ला. तिला भेटायचं म्हणून मी खूप प्रयत्न केला. वेगवेगळ्या ग्रंथालयात गेले, पुस्तकांच्या दुकानात गेले, पण कुठेही ही लल्ला भेटली नाही मला. शेवटी 2 फेब्रुवारी म्हणजे अरुणाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी बालभारतीमध्ये गेले आणि चक्क तिथल्या ग्रंथालयात लल्लेची आणि माझी भेट झाली. 4 तास तिच्याशी माझं हितगुज चाललं होतं. मी तिचा आस्वाद घेत होते. अरुणाला ही लल्ला जेव्हा माहीत झाली तेव्हा ती मोहून गेली. आपणा सर्वांना माहितीच आहे की अरुणाला स्त्री जीवन, स्त्री भाव हे सगळं जाणून घ्यायला खूप आवडतं आणि त्याच्याविषयी लेखन करणं ही तिच्या लेखणीची असोशी आहे. अरुणानं मग लल्लेचा शोध घ्यायला सुरुवात केलं. अनेक पुस्तकं, अनेक संशोधकांनी केलेलं काम, असे संदर्भ ती गोळा करत गेली. बघा, सर ऑस्ट्रेलस्टेन, जॉर्ज ग्रियर्सन, पंडित राजवाग भास्कर, जियालाल कौल, बिमला रैना, डॉक्टर रामचंद्र द्विवेदी, प्रेमनाथ बजाज, प्राध्यापक ए.एन. धरूर, शफी शौक, नीरजा भट्ट इत्यादी नवे जुने अभ्यासक तिने खूप छान संशोधन केलं आणि त्यातून तिला हवं ते सार तिनं काढलं. पण बघा, अशा प्रकारे माहिती गोळा करून किंवा अनेक संदर्भ ग्रंथ वाचून जे काही निर्मिती होते, पुष्कळदा ती वृक्ष असू शकते. पण इथेच तर खरी मेख आहे. या सगळ्या संशोधनाला अरुणाच्या उत्तुंग प्रतिभेचा आणि काव्यात्म शैलीचा परिसस्पर्श झाला आणि अगदी छान स्वरूपामध्ये लल्ला हे पुस्तक 2021 मध्ये चिनार पब्लिकेशनकडून प्रकाशित झालं. या लल्लाचं जीवन आणि काव्य या दोन्हीची चिकित्सा किंवा त्याचा उहापोह अरुणाने या पुस्तकामध्ये केलेला आहे. या लल्लाचं जीवन कसं होतं? एका काश्मीरमधल्या श्रीनगरजवळ सेमपूर या गावामध्ये तिचा जन्म झाला. 600 वर्षापूर्वीचा काळ आहे बघा. त्यावेळी तिच्या आई वडिलांनी लगेचच तिचं लवकर लहान वयात लग्न करून दिलं आणि
ज्या घरामध्ये ती गेली, ते घर म्हणजे तिच्यासाठी छळाची एक मालिका होती. छळ करणारी सासू आणि संशय घेणारा नवरा. बघा, कुठलीही स्त्री गरिबी सोसते, दैन्य सहन करू शकते. थोडाफार छळ सासरी होणार हे त्या काळात तर अगदी गृहीतच धरलं जात होतं. पण त्याच्या जोडीला संशय हे थोडं जास्तच होतं. लल्ला रोज लल्ला रोज निघायची पाणी आणायला आणि नदीवर पाणी आणायला गेल्यावर मातीचे जे घट होते ते किनाऱ्यावर ठेवायचे आणि पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं. तिथं नटभैरवाचं मंदिर होतं. या नटभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन ध्यानस्थ बसायचं. तिच्या मनाला शांती लाभायची आणि मानसिक बळ मिळायचं तिला. ती घरी यायची. आता या तिच्या संशयात्मक असणाऱ्या नवऱ्याला या गोष्टीचं काहीतरी कळालं, की ही नदी ओलांडून पलीकडे जाते. एक दिवस लल्ला घरी आली तेव्हा हा मोठी काठी घेऊन बसला होता आणि तिच्या भरलेल्या घटांवरती त्यानं तडाखे मारले. घट फुटले, पाणी सगळं खाली सांडलं. लल्ला शांत उभी होती. तिच्या भोवती अक्षरशः पाण्याचं तळं साचलं. लल्ला शांतपणे नेसत्या वस्त्रांनिशी घरातून बाहेर पडली. आजही तिथे लल्लेचं तळं हा भाग प्रसिद्ध आहे. पर्यटकांना दाखवला जातो तिकडे कोणी जे जातील त्यांना. लल्ला ही फिरस्ती जोगीण होती. गात गात फिरणारी. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये ती वाक गात असे. वाक ही तिची जी वचन आहेत, ही कशी चतुष्पदी असा हा रचनाबंध आहे. 4 किंवा काही वेळा 6 ओळींचा. आणि याच्यामध्ये छोटी छोटी जीवनसत्य पण तिनं सहजपणे सांगितलेली. गान सुलभ अशी ही रचना आणि स्मरणात राहू शकणारी. त्यामुळं तिचे वाक तिथल्या लोकांच्या घराघरामध्ये जाऊन पोहोचले, लोकांनी कंठस्थ केले. आपल्याकडे बघा महाराष्ट्रामध्ये संतांचे अभंग, ओव्या आजही तितक्याच आत्मीयतेने, तन्मयतेने, भक्तिभावानं गायले जातात. तसेच लल्लेचे वाक हे काश्मीरमध्ये तिथल्या प्रादेशिक भाषेमध्ये आजही गायले जातात. खरं तर काश्मीर हे शारदा पीठ, तिथे संस्कृत अतिशय उत्तम पद्धतीनं घराघरातून सगळे शिकत होते आणि लल्लाला संस्कृत भाषा अवगत होती. पण लल्लानं प्रादेशिक भाषेतून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं असेल. आपल्याकडे नाही का ज्ञानेश्वरांनी केलं, तसंच तिकडे लल्लेनं तिचे जे अध्यात्माशी निगडित असणारे विचार सहज सुलभ भाषेत तिनं वाक्च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. मला अरुणाचा एक विशेष वाटतो, म्हणजे अण्णांचा पित्याचा वारसा घेऊन अरुणा संशोधन कार्यात ज्या पद्धतीनं मग्न होते ना, त्यातून ती जे सार काढते त्याच्याकडे बघून मन अचंबित होऊन जातं. लल्ला अशीच आहे. वाचायलाच पाहिजे लल्ला. या लल्ला पुस्तकामध्ये अरुणानं तिचं लल्लेचं जीवन आणि काव्य समजावं यासाठी 55 पानांची मुख्य म्हणजे दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेतून लल्ला सर्व मराठी भाषकांना नक्कीच माहिती होऊ शकते आणि त्याच्या पुढे 185 वाक दिलेले आहेत. आता हे वाक कसे आहेत? काश्मीरी म्हणजे प्राकृत भाषा काश्मीरची, त्यानंतर इंग्रजी आणि त्यानंतर मराठी भाषेमध्ये. नुसतं भाषांतर नाहीये, तर त्यातला आशय नेमका पकडणारे शब्द वापरणं यात तर अरुणाचा हातखंडाच आहे. असे 185 वाक त्याच्यामध्ये आहेत. यावर शफी शौक यांनी काम केलेलं आहे. त्यांनी प्राकृत भाषेतून आणि असणारे लल्लेचे वाक जे आहेत त्याचं इंग्रजीतून भाषांतर केलं
आणि शफी शौक यांची संहिता अरुणाच्या हातात आली तेव्हा तिनं ती मराठीतून आणलेली आहे. असं एक सुंदर काम आहे. आपण नक्कीच लल्ला वाचायला हवं. जाता जाता लल्लेचा एक वाक, तिचं एक वचन जे अरुणानं मराठीतून आणलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण म्हणून तुम्ही लल्ला हा एक अनुवाद आहे असं फक्त समजू नका. तर ते संपादन आहे, ते संशोधन आहे, तो अनुवाद आहे, ते काव्य आहे. लल्लाचं जीवन आणि काव्य यांवरचं नितांत सुंदर भाष्य आहे. ऐकूया आपण लल्लेचा एक वाक. ओम हा आद्य आहे. ओम हा आद्य आहे. मी ओंकार जाणला. माझ्या समग्र अस्तित्वाचाच मी ओंकार केला. माझे डोळे ओंकारानं भरले. तेव्हा माझं आंधळेपण नष्ट झालं आणि मी अशी प्रकाशाच्या प्रदेशात पोहोचले. प्रकाशाच्या प्रदेशात पोहोचले. धन्यवाद.